नागपूरकर सुद्धा सध्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेत। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे, उड्डाण पुलांची विकास कामं सुरू आहेत। मात्र एकाच वेळी ऐन पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते आहे। रस्त्यांच्या खोदकामामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। मात्र महानगरपालिकेचं रस्त्यांवरील खोदकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असा आरोप इथल्या नागरिकांनी केला। या संदर्भात नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरात प्रचंड अशी वाहतूक कोंडी होत्या। अनेक ठिकाणी पॅरलल पद्धतीने उड्डाणपुलाचे आणि विकास कामे सुरू आहे आणि कुठेच समन्वय दिसून येत नाही आणि त्याचा फटका थेट इथे जे वाहतूक कोंडीला होत आहे। कुठेच वाहतूक पोलीस असो किंवा महानगरपालिकेचं संपूर्ण कामांकडे दुर्लक्ष आहे। पूर्णपणे अनेक ठिकाणी कामा जे आहे ते अपूर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते। काही नागरिक आपल्याकडे काय समस्यांना समोर जावं लागतं आपल्याला? रस्ते बरोबर नाही आहे, बऱ्याच ठिकाणी खोदकाम करून ठेवलेलं आहे, वाहतुकीची खूप कोंडी होते आहे। ज्यांना लवकर जायचं आहे किंवा मेडिकलला सुद्धा एखाद्याला जायचं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा ॲम्ब्युलन्स सुद्धा असेल ती सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, इतकी वाहतुकीची कोंडी होत आहे। काम सुरू आहे त्याच्यामुळे म्हणजे वाहतुकीला म्हणजे फार अडचण होते, जाण्या येण्याला अडचण होते। गड्डे वगैरे पडलेले आहे, गड्डे सुद्धा बुजवलेले नाही, त्याच्यामुळे अडचण होते। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।